नाही, असं आहे की खरं तर कुठल्याही पक्षात विशेष करून काँग्रेस पक्ष हा कधी जात पात धर्म पंथ हा कधी बघून राजकारण आणि त्याच्या पहिल्या पक्षाची आमच्या आयडिओलॉजी नाही. परंतु काही स्वार्थी लोक आणि मतलबी लोक असे विचार पेरत असतात. आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लोकांना माहीत आहे की गेले 30-35 वर्ष मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. आणि या 30-35 वर्षामध्ये मी कधीही जातीय भेद केला नाही किंवा जातीय वाद केला नाही. मग आता जे काही व्हायरल पोस्ट होत आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं हित साधण्यासाठी अशा प्रकारे अ, विष पेरणं हे निंदाजनक आहे. आणि जिल्ह्याचा पूर्ण इतिहासामध्ये वडेट्टीवार कधीही कोणत्या जातीचा द्वेष केला नाही, हेही सगळ्यांना माहीत आहे. एक 5-10 लोकांचा टोळका आहे जे पेरोलवर आहे, ते हे धंदे काही करत असतात, त्यांचा धंदाच तो आहे. पण समाजाला माहीत आहे, कुणबी समाजाला माहीत आहे की विजय वडेट्टीवार बाळू धानोरकरांसाठी किती दिवस मेहनत घेतली, काय केलं, तिकीट कशी मिळवून दिली, हे सगळ्या समाजाला माहीत आहे. मागच्या वेळेस अडवालेंच्या संदर्भामध्ये, सुधाकर भाऊ अडवाले संदर्भामध्ये त्यांची तिकीट जवळजवळ म्हणजे तिकीट कापली गेली होती किंवा त्यांची उमेदवारी नाकारली गेली होती. त्यावेळेस सुद्धा मी स्वतः माझ्या घरात सुनील केदार आणि आम्ही बसून पक्षश्रेष्ठींना पर्यंत त्यांचा आवाज पोहोचवला. कदाचित ती एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर आपणहून ही इतकी मोठी स्टेप घेणं म्हणजे माझं राजकीय भविष्यच अंधकारमय होण्याची शक्यता होती. अशी रिस्क मी सुधाकरराव अडवालेंसाठी घेतली. 15 दिवस मी रात्रभर जागून बाळू धानोरकरांसाठी काम केलं. तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीत 15 दिवस होतो आणि जीवाचं रान केलं. हे सगळ्या समाजाला माहीत आहे. मागच्या वेळेस सुभाष धोटेंच्या तिकिटाच्या संदर्भात सुद्धा गोड झाला, तर मी लढून सुभाष भाऊंच्या तिकिटासाठी त्यांना तिकीट मिळावं म्हणून मी आग्रह केला आणि तिकीट मिळाली. तर हे काही विष पेरलं जातं, यामध्ये काही तथ्य नाही, काही टोळके असतात. समाजाचं कुठलंही असं मत नाही. आमची लोक समाजामध्ये फिरत आहेत. कार्यकर्त्यांचे मला समाजाच्या अनेक मान्यवर नेत्यांचे फोन येत आहेत की हे पोरांचं एक टोळकं आहे जे विषारी असे जातीयवाद फैलवत असतात. त्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि मी कधीही कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही, करणार नाही.